भाजी घेणार का भाजी? आता हे काय सांगते, पण त्याआधी हे ऐका. आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज शेतावर आलोय, एकटीच नाही सगळ्यांना घेऊन. दादा वहिनी ऑलरेडीच इथे होते. रोज संध्याकाळी थोडा वेळ बेनायला येतातच. बेनायला म्हणजे गवत काढायला. काय दुधी, काय म्हणतेस? काही नाही ग, हा मांडव माझा भार घेईल ना, ह्याच विचारात गुंतले. ओई, आमचे मोठे पप्पासनी बांधलाय तो. मी लटकला ना तरी हलायचं नाही. फ्लावर दादा तर कसले हँडसम दिसतायत. कसं काय दादा, बरं आहे ना? बरं आहे पोरी. कव्हा एकदांचा डोकावून बाहेरचा जग बघताव असा झालाय. पाहाल लवकरच पाहाल. एक टुनटुने हलू ना, नित देशील आमच्यावर पाय. ओ नियुताई, आमचा रंग पाहिलात का? एकच नंबर ओ. तुम्ही इकडं लटकतच बसा, तिकडं तुमच्यावर गाणं पण आलं. आहा टमाटर बडे मजेदार, टमाटर बडे मजेदार. फायनली वाडीतली भाजी खाणार. नंबर तुझा लागलेला आहे अल्कोल भाऊ. तुझ्यासोबत लाल मुळा आणि काकडी आहेतच. एकदम म्हणे फ्रेश आणि हेल्दी. कोबीताई, तुम्ही पण या की लवकर भेटीला. गोंडस शिराळा. वा छान. हे तेच जे मला नीट बोलता नाही येत. कॉमेंट करून सांगा पाहू. सगळ्यांनी जरा जोमानं वाढा, म्हणजे गेट टुगेदर ठेवायला बरं. गप्पा बस झाल्या. वहिनी सांगतात तसं. नुसतं डोळ्यांनी ह्या शेताला पाहिलं ना तरी मन प्रसन्न होतं. ह्या वाडीमागे दादा, वहिनी, माई, मोठी मम्मी, मोठे पप्पा या सर्वांचीच मेहनत आहे. सगळं काही इतकं सुंदर आणि हवंसं वाटतं ना, काय सांगू. सगळेजण एकत्र, मातीचा स्पर्श, जमिनीत राहूनही आपलं सौंदर्य जपणारा हा लाल मुळा. तिथूनच तोडून तिथेच खाल्लेली ही काकडी. कोण मस्त बसून गप्पा मारतय, कोण बेनतय, तर कोण भाजी खोडतय. काय सुंदर देखावा आहे हा. आणि हो, हे आम्हालाच नाही तर आमच्या स्नोडीला पण खूप जास्त आवडतं. चला आता खुडलेली भाजी जरा साफ करू आणि पिशव्यानं भरू. घरी जी घेऊन जायची आहे. आजसाठी एवढंच. आपण भेटू लवकरच. महबूबा हो मेरी सब ऐसा. हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था.